धाराशिवमधल्या शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व लोकप्रतिनिधींची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीसाठी आमदार कैलास पाटील मुंबईत दाखल झाले होते। यावेळी ठाकरे गटात धाराशिवमधील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशही पार पडलाय, तर ओमराजेंकडून सदस्य नगरसेवकांना संपर्क सुरू असल्याचं कळतंय। एकनाथ शिंदेंकडून खासदार ओमराजेंवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान एकीकडे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील असा खळबळजनक दावा केला होता। त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर कैलास पाटील नेमकी काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। काही मंडळी राष्ट्रवादीतनं, काही मंडळी भारतीय जनता पार्टीतनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करत आहेत आणि निश्चितच धाराशिव जिल्हा हा पहिल्यापासून शिवसेनेचा म्हणजेच ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलेला आहे। आता आपण बघतोय की ओढा जास्त हा पहिला पक्षप्रवेश आहे। इथून पुढच्या काळात अनेक पक्षप्रवेश होतील आणि धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, कालही होता, आजही आणि उद्याही राहील यासाठी प्रत्येक शिवसैनिक कामाला लागलेला आहे। आणि तशाच पद्धतीनं सगळ्या म्हणजे जे काही मध्यंतरीच्या काळात काही लोक शिवसेनेपासून लांब गेली होती तीही परत शिवसेनेत येत आहेत आणि भाजपमध्ये सुद्धा लोक परत शिवसेनेत येत आहेत।